जय महाराष्ट्र, जय भीम। काल 1 एप्रिल होती आणि 1 एप्रिलचं महत्त्व बऱ्याच जणांना माहिती नाही, कारण आपण वाचन करत नाही। 1 एप्रिल आपण मूर्खता दिवस साजरा करतो, एकमेकांना एप्रिल फुल करतो, पण 1 एप्रिलची जी पार्श्वभूमी आहे ती आपण कधी विचारात घेत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 एप्रिल रोजी आपल्या भारताची जी अर्थव्यवस्था ज्या बँकेच्या नियंत्रणाखाली आहे ती आपल्या देशाची पहिली बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ह्या बँकेची स्थापना झाली होती। 1 एप्रिल 1935 साली कलकत्तामध्ये पहिली स्थापना झाली आणि त्यानंतर 1937 साली ती कायमस्वरूपी मुंबईमध्ये स्थापन झाली। 1950 नंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर त्या बँकेला अधिकृतरित्या राष्ट्रीयकरणाचा दर्जा मिळाला आणि अशी आपली भारतीय अर्थव्यवस्था सांभाळणारी भारताची बँक रिझर्व्ह बँक ह्या बँकेचा 1 एप्रिल हा स्थापना दिवस आहे। आता ह्या 1 एप्रिलची पार्श्वभूमी जर आपल्याला बघायची असेल आणि आपण हा विचार करत नाही कधी की बँकिंग वर्ष जे चालू होतं ते 1 एप्रिलला चालू होतं आणि सगळा बजेट जो आहे वर्षाचा जेवढा अकाउंटिंग आहे ते मार्च एप्रिलपर्यंत ते संपतं। जे बँकिंग क्षेत्रात कामाला आहेत त्या सगळ्यांना हा विषय माहिती आहे की 1 एप्रिलला बँकेचं नवीन वर्ष चालू होतं। आपली अर्थव्यवस्था जो आपला बजेट आहे देशाचा असेल, महाराष्ट्राचा असेल, राज्याचा असेल, शहराचा असेल, हा सगळा बजेट हा एप्रिलमध्ये निघतो। मार्च हे एंडिंग वर्ष असतं। तर अशा प्रकारे आपली अर्थव्यवस्था आहे, पण योगायोगाने आपण ह्या 1 एप्रिलला मूर्खता दिवस असं आपण संबोधतो। तर याच्यापुढे आपण विचार करूया की 1 एप्रिलचं महत्त्व काय आहे आणि आपण एकमेकांना एप्रिल फुल करण्यामध्ये आपण आपला वेळ घालवतो, पण 1 एप्रिलचं महत्त्व आपण जाणत नाही। आता ह्या भारतीय रिझर्व्ह बँकेची जी स्थापना झाली ती नेमकी कुठल्या आधारावरती झाली याचाही बेस आपण जाणून घेऊया। जेव्हा ब्रिटिश काळ आपल्या देशामध्ये होता, जेव्हा ब्रिटिशर्स आपल्या देशात होते राज्यकर्ते, त्यावेळेला आपला इकडचा जो मजूर होता, जो कामगार होता, त्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत होती। पिळवणूक होण्याचं कारण असं की ब्रिटिश जे राज्यकर्ते होते त्यांनी इकडे आपला चलन स्थिर केलेलं नव्हतं आणि आपला जो रुपया होता त्याची घसरण इतकी होती की त्यांनी रुपयाला डॉलरबरोबर त्याची तुलना केलेली होती आणि त्यामुळे काय होतं की आपल्या मजुरांच्या हातात योग्य असे चलन येत नव्हतं आणि ह्यांचं जे होतं भारतीय पैसा ब्रिटिशर्सच्या अकाउंटला जास्त जात होता, त्या सरकारला जास्त मिळत होता आणि कामगारांची पिळवणूक होऊ लागली। त्यामुळे रुपयाला एक स्थिरता नव्हती, रुपया स्थिर नव्हता, हा रुपया अस्थिर होता आणि त्या रुपयाच्या अस्थिरतेमुळे आपल्या जे समाजामध्ये जी पिळवणूक होत चालली होती ही पिळवणूक पाहता जे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा शिकत होते त्यावेळेला डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी जेव्हा त्यांना घ्यायची होती त्या पदवीच्या वेळेला त्यांनी एक प्रबंध जाहीर केला होता त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये। त्या प्रबंधाचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी, म्हणजे रुपयाचा प्रश्न, रुपयाचा प्रॉब्लेम। आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्या प्रबंधामध्ये भारतीय रुपयाची पूर्ण परिस्थिती त्यांनी त्या प्रबंधामध्ये लिहिली होती की हा भारतीय रुपया स्थिर नसल्यामुळे इकडची पिळवणूक कशी होते, इकडे मजुरांची शक्यतो किती पिळवणूक होते आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं संपूर्णपणे विश्लेषण त्यांनी त्या प्रबंधामध्ये केलेलं होतं। आता तुम्ही विचार करा ना, जर रुपया स्थिर नसेल तर इकडची अर्थव्यवस्था कशा प्रकारे चालत असेल त्यावेळेला आणि शोषितांचं शोषण आर्थिक असेल सामाजिक असेल हे जास्तीत जास्त प्रमाणात होत होतं आणि हा प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1922मध्ये लिहिला होता। तो जाऊन 1923मध्ये तो ग्रंथ प्रकाशित झाला आणि मग त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं की रुपया अस्थिर असल्यामुळे किती मोठ्या प्रमाणात भारतीयांची पिळवणूक होते। म्हणजे हा ग्रंथ हा इतका महत्त्वाचा होता आणि त्याच्यानंतर 2023मध्ये जेव्हा हा प्रकाशित झाला
त्यानंतर मग याच्यावरती संशोधन सुरू झालं आणि मग जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेची जेव्हा स्थापना करण्यात आली त्यावेळेला हा जो प्रबंध आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहिलेला ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, ह्या ग्रंथाच्या आधारावरती आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, तुम्ही विचार करा. आपण या खोलामध्ये जात नाही, आपण कधी अभ्यास करत नाही, आपल्याला ते अभ्यास करण्या योग्य वाटत नाही. पण असं मला वाटतं की प्रत्येक भारतीयाने हा विषय समजून घेतला पाहिजे, ह्या विषयाच्या खोलापर्यंत जायला पाहिजे. कारण आपला रुपया हा स्थिर करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे. कारण ते इतके अभ्यासू प्रवृत्तीचं होतं. कारण या विषयात कोणीही अभ्यास केलेला नव्हता. बरेच आपल्या स्वातंत्र्य लढ्यात वीर होऊन गेले, बऱ्याच जणांनी स्वातंत्र्यामध्ये सहभाग घेतला, कोणी सामाजिक क्षेत्रात सहभाग घेतला. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या आर्थिक व्यवस्थेपासून ते गुलामगिरीपर्यंत सगळ्याच विषयांवरती सखोल पाहणी करून सखोल अभ्यास केला आणि त्या प्रॉब्लेममधून आपल्या देशाला बाहेर काढण्यामध्ये जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तो आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. म्हणून मी स्वतः 1 एप्रिलला कधीही एप्रिल फूल म्हणून कोणाला विश करत नाही. मूर्खता दिवस तो नक्कीच नाही आहे, कारण त्या दिवशी आपल्या देशाची अर्थव्यवस्था तयार झालेली आहे आणि याच्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं मोठं योगदान आहे. विचार करा, ज्या व्यक्तीला, ज्या मुलाला शाळेच्या वर्गात बसू दिलं नाही, जो मुलगा शाळेच्या वर्गाबाहेर बसून अभ्यास केला, त्या मुलाने आपल्या भारत देशासारख्या देशाची अर्थव्यवस्थाही नियंत्रित केली. खूप मोठा विषय. त्याच्यामुळे जे महामानव आहेत हे कुठल्याही जाती धर्माचे नसतात. त्यांना कुठल्याही जाती धर्मात बांधू नका. कारण त्यांनी जर रुपया स्थिर केला आहे तर आज संपूर्ण देशातली माणसं ह्या अर्थव्यवस्थेचा भाग आहे. म्हणून आजच्या दिवशी जो 1 एप्रिलचा दिवस आहे त्या दिवशी ज्या प्रकारे रिझर्व्ह बँकेची स्थापना जी झालेली आहे त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे प्रत्येक भारतीयाने विसरता कामा नये, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. बघा पटतंय का? एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम.